सो टाइप्स ऑफ फॉल्ट मध्ये आपण टाइप्स बघितले होते, सिमेट्रिकल फॉल्ट आणि अनसिमेट्रिकल फॉल्ट. ट्रिपल एल जी, ट्रिपल एल, ट्रिपल लाईन टू लाईन, त्यानंतर ट्रिपल लाईन टू ग्राउंड, त्यानंतर अनसिमेट्रिकलमध्ये लाईन टू ग्राउंड, देन डबल लाईन टू ग्राउंड, ट्रिपल लाईन टू ग्राउंड, असे आपण फॉल्ट्स बघितले होते, सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल फॉल्ट्स. ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे रिजनल ग्रीड, स्टेट ग्रीड, national grid, regions of grid system faults. So, an electrical grid is an interconnected network. Electrical grid is an interconnected network. It consists of generating station, high voltage transmission line, distribution line and utility. ठीक आहे. आता जी काही ग्रीड आहे किंवा पॉवर सिस्टीम आहे, सो त्या ग्रीडमध्ये जे काही इन्क्लुडिंग टर्म्स आहेत, तर त्यामध्ये तुमचं जनरेटिंग स्टेशन होतं, ट्रान्समिशन स्टेशन होतं, त्यानंतर डिस्ट्रीब्युशन स्टेशन आणि लास्ट येतो तुमचा लास्ट जो एंड असतो तो असतो तुमचा कंझ्युमर और एंड पॉइंट. सो व्हॉट इज मीन बाय रिजनल ग्रीड? It is a form of interconnecting different transmission system of a particular area through a transmission line. Regional म्हणजे पूर्ण एका रिजनमध्ये किंवा शेजारच्या जे काही एरियाज आहे ते आपण ट्रान्समिशन लाईन थ्रू इंटरकनेक्ट करतो, त्याला म्हणतो आपण रिजनल ग्रीड. त्यानंतर स्टेट ग्रीड. व्हॉट इज मीन बाय स्टेट ग्रीड? This grid is formed by interconnecting a power station existing in a particular state in a transmission system. दोन स्टेट आपण थ्रू अ ट्रान्समिशन ग्रीड थ्रू आपण इंटरकनेक्ट करतो, त्याला आपण म्हणतो स्टेट ग्रीड. ठीक आहे. परत एकदा सांगतोय, दिस ग्रीड इज इंटरकनेक्टिंग पॉवर स्टेशन एक्झिस्टिंग इन अ पर्टिक्युलर स्टेट इन अ ट्रान्समिशन सिस्टीम. ठीक आहे. दोन स्टेट लगतची जी दोन स्टेट आहेत त्याचे जे जनरेटिंग स्टेशन आहे किंवा ट्रान्समिशन जी ग्रीड आहे ते आपण इंटरकनेक्ट करतो, त्याला आपण म्हणतो स्टेट ग्रीड. त्यानंतर नॅशनल ग्रीड. इट इज अ फॉर्म बाय इंटरकनेक्ट डिफरंट रिजनल ग्रीड. ज्या काही रिजनल ग्रीड्स आहे त्या आपण इंटरकनेक्ट करतो, त्याला आपण म्हणतो नॅशनल ग्रीड. अवर कंट्री भारत हॅव 5 इलेक्ट्रिसिटी ग्रीड. मी त्या ग्रीडचे जे काही क्लासिफिकेशन आहे ते पण तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं. त्यामध्ये नॉर्थ ईस्ट, त्यानंतर साऊथ आणि वेस्ट असे 5 जे काही ग्रीड्स आहेत ते आपण ऑल ओव्हर आपल्या भारतामध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं, आवर कंट्रीमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. नॉर्थ ईस्ट अँड साऊथ अँड लास्ट वन इज अ वेस्ट. सेव्हरल स्टेट्स आर कनेक्टेड टुगेदर बाय ईच ऑफ द अबाव ग्रीड्स. ठीक आहे. जे काही बाकीचे स्टेट्स आहेत तर हे 5 ग्रीड थ्रू आपण इंटरकनेक्ट केलेले आहे. त्यानंतर ऑल ग्रीड्स आर लुक आफ्टर बाय रिस्पेक्टिव्ह स्टेट्स पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन. ठीक आहे. त्या जे काही रिस्पेक्टिव्ह स्टेटमधले जे काही कॉर्पोरेशन्स आहेत, जसं आपलं MSEB आहे गुजरातमध्ये, गुजरात इलेक्ट्रिसिटी बोर्ड्स आहे, तर यांच्या कॉर्पोरेशन थ्रू त्या ग्रीड्स काय केलेल्या असतात, इंटरकनेक्ट केलेल्या असतात. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे कॉजेस और reasons of grid system failure. What is the causes of grid system failure? So causes and reasons of grid system failure. What is the reasons of grid system failure? First one is the failure of equipment, then the power supply drawing excessive power from the grid, then both above causes lead the cascading effect which result into total blackout of the grid system. हे जे काही रिझन्स आहेत त्यामध्ये फर्स्ट रिझन आहे फेल्युअर ऑफ इक्विपमेंट. Any equipment which are connected in system is fail, then there is a effect on our grid system. Okay. So failure of equipment, then power supplies drawing excessive power from the grid. Then failure of equipment. First one is the failure of equipment. If any of the elements in a power system
fails completely or partially, the load on that elements get shifted to the nearby elements in the system. Hence, the element gets overload. Okay. These elements again tend to shift their load on other nearby elements and so on. This is cascading effect which leads to system failure. एखादा इक्विपमेंट फेल झालंय, ट्रान्सफॉर्मर एखादा फेल झाला, त्याच ग्रीडवर जो काही दुसरा ट्रान्सफॉर्मर आहे त्यावरचा लोड वाढतो, डेफिनेटली तो पण ट्रान्सफॉर्मर तुमचा फेल होतो. असं जे काही कंटिन्यूस आहे त्या ग्रीडमध्ये जेवढे इक्विपमेंट किंवा जेवढे ट्रान्सफॉर्मर आपण कनेक्ट केलेले आहे तर ते त्यांचं फेल्युएशन वाढत जातं आणि त्याचा इम्पॅक्ट तुमचा ग्रीडवरती होतो. ठीक आहे. त्यानंतर आहे पॉवर सप्लायर्स ड्रॉइंग एक्सेसिव्ह पॉवर फ्रॉम द ग्रीड. पॉवर सप्लायज drawing excessive power from the grid. This happens due to increase in demand supply gap. Demand more than supply cause over draining of grid system. The generator connect in a grid tends to run slow. Their speed falls down causing frequency to be less than specific limit. Right? सो जर काही जनरेटर जर फेल झालं तर जनरेटर फेल झालं तर जी काही फ्रिक्वेन्सी आहे ग्रीडची फ्रिक्वेन्सी आहे ती कोलॅप्स होते, त्यानंतर ग्रीड फेल होण्याचे चान्सेस जास्त असतात. दिस कॉज ट्रिपिंग ऑफ ग्रीड as well as thus there will be a sudden power loss. This is known as a grid failure or blackout. ठीक आहे. The generator connected in a grid tends to run slow. Their speed falls down causing frequency to be less than specified limit. So this cause tripping of grid, thus there will be a sudden power loss. This is known as grid failure or blackout. Then impact of failure or faults. What is the impact of grid failure? What is the impact of grid failure? Grid fail झाल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट काय काय होतो सिस्टीमवरती तो आपण बघतोय. इम्पॅक्ट ऑन इंडस्ट्रीज. ठीक आहे. सर्टन जे काही तुमचे लोड सेंटर्स आहे त्यावरती प्रत्येक सेंटरवरती त्याचा काय काय इम्पॅक्ट होतो. ड्यू टू पॉवर कट द प्रोडक्शन सिस्टम कम्स टू हॉल्ट फॉर इंडस्ट्रीज लाईक मेटलर्जी, फार्मास्युटिकल्स, बायोकेमिकल. The process time is critical and there can be huge loss of raw material or unprocessed material. ठीक आहे. इम्पॅक्ट ऑन इंडस्ट्री. इंडस्ट्रीवरती त्याचा काय इम्पॅक्ट होतो तर जे काही प्रोडक्शन चालू असेल त्या इंडस्ट्रीमध्ये त्याच्यावरती सडनली ग्रीड जर सप्लाय जर कट झाला तर तुमच्या प्रॉडक्टवरती तुमच्या त्या मटेरियलवरती त्याचा इम्पॅक्ट होत असतो. ठीक आहे. द इम्पॅक्ट ऑन हेल्थ केअर, मग त्यामध्ये तुमचे हॉस्पिटल्स असतील. ठीक आहे. द हेल्थ केअर फॅसिलिटी our hospital have many life supporting system powered by electricity. ठीक आहे. ICU आहे. ठीक आहे. व्हेंटिलेशन बेड्स आहे किंवा अजून जे काही इमर्जन्सी पेशंटसाठी जे काही इलेक्ट्रिसिटीवरती चालणारे जे काही इक्विपमेंट्स किंवा ॲसेसरीज आहे हॉस्पिटल्समध्ये त्यावरती इम्पॅक्ट होतो. म्हणजे तुमची त्या ग्रीडचा इम्पॅक्ट तुमच्या प्रत्येक सेक्शनवरती होतो. ठीक आहे. इम्पॅक्ट ऑन ट्रान्सपोर्टेशन, मग त्यामध्ये आता ट्रेन असेल, रेल्वेज असतील, मोनोरेल्स असतील, मेट्रोज असतील. द इलेक्ट्रिकल ट्रान्सपोर्ट सिस्टीम लाईक इलेक्ट्रिक ट्रॅक्शन ट्रेन्स कम्स टू हॉल्ट, मग त्यांना त्या वेळेस हॉल्ट करण्याची गरज पडते. द पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम इंडस्ट्री रॉ मटेरियल ट्रान्सपोर्ट सिस्टीम इज हॅम्पर. त्या जे काही ट्रेन्स आहेत त्या ट्रेनच्या वेगन थ्रू जर काही इंडस्ट्रीचं रॉ मटेरियल जर जात असेल तर त्याचा डिले होईल. ठीक आहे. The signaling system works on electrical supply, stops fluctuating and traffic handling comes to stand still. ठीक आहे. सो त्याचा इम्पॅक्ट तुमचा ट्रान्सपोर्टेशनवरती सुद्धा होतो. देन कम्युनिकेशन सिस्टीम. All the communication system are powered by electricity through the batteries, but battery UPS backup is for limited time. ठीक आहे. बॅकअप आहे किंवा UPS आहे तर ते त्याचं जे काही टाइम लिमिट आहे तर ते कमी असतं. आफ्टर दॅट त्याचा इम्पॅक्ट त्या कम्युनिकेशन सिस्टीमवरती सुद्धा होतो. जस एंटायर कम्युनिकेशन सिस्टीम मे स्टॉप फ्लक्च्युएटिंग ड्यू टू पॉवर फेल्युअर. ठीक आहे. सो त्याचा इम्पॅक्ट तुमच्या पॉवर फेल्युअर किंवा कम्युनिकेशन सिस्टीमची जी काही पॉवर फेल्युअर्स आहे त्यावरती सुद्धा होत असतो. Then water supply system. The drinking water, irrigation water, pumping system is affected and water supply will be interrupted. ठीक आहे. सो जे काही वॉटर सप्लाय सिस्टीम्स आहे, ड्रिंकिंग वॉटर आहे किंवा इरिगेशन वॉटर आहे, पंपिंग सिस्टीम आहे, त्याच्यावरती सुद्धा तुमचा अफेक्ट होतो. वॉटर सप्लाय इज इंटरप्टेड. ठीक आहे.
जर कंटिन्युअस तुमचं जर फेल्युअर ग्रीड फेल्युअर जर असेल मोर दॅन 5 hours, मोर दॅन 10 hours और मोर दॅन 12 hours, तर त्याचा इम्पॅक्ट ह्या सर्व गोष्टींवरती तो, तर त्यामध्ये वॉटर सप्लाय सिस्टीमवर सुद्धा त्याचा इम्पॅक्ट होत असतो. त्यानंतर इलिव्हेटर सिस्टीम. द ऑक्युपेशन्स विथ मल्टी स्टोरी बिल्डिंग्स विल बी अफेक्टेड बिकॉज इलिव्हेटर कम्स टू स्टँड स्टिल. ठीक आहे, जे काही लिफ्ट वगैरे जे आहे, तर लिफ्टला बॅकअपचा असतो, बॅटरी बॅकअप असतो, पण तो पण स्टँड बाय बॅकअप 2 तासाचा, 3 तासाचा, फार तर फार 5 तासाचा बॅकअप असतो. आफ्टर दॅट त्या लिफ्ट किंवा ते जे काही इलिव्हेटर्स आहे ते त्या ज्या पोझिशनला आहे स्टँड स्टिल कंडिशनला ते थांबतात. तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या इलिव्हेटर सिस्टीमवरती सुद्धा होतो. इम्पॅक्ट ऑन पॉवर स्टेशन. जनरेशन स्टेशनवरती काय इम्पॅक्ट होतो? इफ द ग्रीड इज रिस्टोर it will be considerable time to start because thermal power plant require considerable time to restart. थर्मल पॉवर प्लांट एकदा बंद केला तर तो स्टार्ट व्हायला आपल्याला वेळ किंवा जो काही टाइम स्पॅन आहे रिस्टार्ट करण्यासाठी तो जास्त लागतो. सो इम्पॅक्ट ऑन पॉवर स्टेशन. तर हे जे काही इम्पॅक्ट्स आहेत, मग तो इंडस्ट्रीवरती असेल, हेल्थकेअर सेंटरवरती असेल, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीवरती असेल, कम्युनिकेशन सिस्टीम असेल, वॉटर सप्लाय सिस्टीम असेल किंवा इलिव्हेटर सिस्टीम किंवा इम्पॅक्ट ऑन पॉवर स्टेशन, या सर्व सिस्टीमवरती त्या ग्रीड फेल्युअरचा जो काही इम्पॅक्ट आहे तो होत असतो. त्यानंतर पुढचं आहे व्हॉट इज मीन बाय ब्लॅकआउट. ब्लॅकआउट आणि बॉर्नआउट. ठीक आहे, तर ह्या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे. तर फर्स्ट वन इज अ ब्लॅकआउट. इट इज अ कम्प्लीट इंटरप्शन ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर ओव्हर अ लार्ज एरिया ऑफ एक्सटेंडेड पिरियड ऑफ टाइम. जे काही तुमचं जी पॉवर आहे तर ती लार्ज एरियापर्यंत किंवा एखाद्या जास्त टायमिंगपर्यंत तुमचं जे काही पॉवर आहे ती इंटरप्ट होते, कटआउट होते. ठीक आहे. द ब्लॅकआउट ऑकर ड्यू टू मेजर फॉल्ट इन अ पॉवर सिस्टीम और कॅस्कॅड ट्रिपिंग ऑफ ग्रीड सिस्टीम. मेजर फॉल्ट, एखादा गंभीर काही फॉल्ट झालेला आहे, गंभीर ॲक्सिडेंट झालेला आहे, तर अशा केसमध्ये तुमचा त्या केसमध्ये जो काही टाइम स्पॅन आहे पॉवर फेलचा तो जास्त असतो, तर त्याला आपण ब्लॅकआउट म्हणतो. देन द ब्लॅकआउट ऑकर सडनली विदाउट एनी वॉर्निंग और इंडिकेशन. ठीक आहे, जो काही ब्लॅकआउट होतो किंवा जो काही पॉवर फेल्युअर होतो त्या फेल होण्याच्या आधी किंवा लाईट जाण्याच्या आधी आपल्याला कुठल्या प्रकारची वॉर्निंग किंवा इंडिकेशन त्या ठिकाणी भेटत नाही. सो द ब्लॅकआउट्स ऑकर सडनली विदाउट एनी वॉर्निंग और इंडिकेशन. त्यानंतर ब्राउनआउट. ब्राउनआउट इज अ इनिशियल और अनइनिशियल ड्रॉप इन द सप्लाय व्होल्टेज. इनिशियल मीन्स द सप्लाय व्होल्टेज इज रिड्यूस टू प्रिव्हेंट द ब्लॅकआउट. सप्लाय व्होल्टेज रिड्यूस होतं. अनइनिशियल ड्रॉप इन्क्लूड व्होल्टेज सॅग ऑन द लाईन विच कॉज व्होल्टेज डिप फॉर स्मॉल ड्युरेशन ऑफ टाइम. व्होल्टेज फ्लक्च्युएशन थोडक्यात त्यामध्ये होतं ब्राउनआउटमध्ये, आणि ते जे काही ड्युरेशन आहे ते काही कालावधीसाठी असतं. त्याचा जो टाइम स्पॅन आहे तो कमी असतो ॲज कम्पेअर्ड टू ब्लॅकआउट. द डिव्हाइसेस विच आर सेन्सिटिव्ह टू व्होल्टेज फ्लक्च्युएशन आर अफेक्टेड. यामध्ये व्होल्टेज फ्लक्च्युएट होत असताना, व्होल्टेज फ्लक्च्युएशन होत असताना जे सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे, फॉर एक्झाम्पल रेफ्रिजरेटर आहे, LED आहे, जे काही सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे तर त्याच्यावरती त्याचा इम्पॅक्ट होतो. ते फेल होण्याचे किंवा ते डॅमेज होण्याचे चान्सेस, त्या ॲपरेटरचे डॅमेज होण्याचे किंवा ते इक्विपमेंट त्या मशीनचे डॅमेज होण्याचे चान्सेस ह्या फ्लक्च्युएशन, व्होल्टेज फ्लक्च्युएशनमध्ये जास्त असतात. राईट. सो ब्लॅकआउट आणि ब्राउनआउट. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे डिफरन्स बिटवीन ब्लॅकआउट अँड ब्राउन. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ब्लॅकआउट अँड ब्राउन? द फर्स्ट पॉईंट इज नेचर ऑफ सप्लाय इंटरप्शन. सप्लायचं इंटरप्शन दोन्ही केसमध्ये होते, ब्लॅकआउटमध्ये पण होते आणि ब्राउनआउटमध्ये पण होते. पण नेचर कसं असणार? कम्प्लीट इंटरप्शन. ब्लॅकआउटमध्ये कम्प्लीट इंटरप्शन, पूर्ण ग्रीड तुमची कोलॅप्स झालेली असेल, पूर्ण तुमची सिस्टीम त्यामध्ये तुमची लाईट्स ही गेलेली असणार. ब्राउनआउटमध्ये सप्लाय नॉट इंटरप्ट, त्यामध्ये तुमचा सप्लाय इंटरप्ट होत नाही, पण जी काही रिलायबिलिटी आहे सप्लायची, व्होल्टेज फ्लक्च्युएशन त्यामध्ये होत असतं. त्यानंतर इनिशियल और अनइनिशियल कम्पॅरेटिव्ह पॉईंट. ब्लॅकआउटमध्ये अनइनिशियल म्हणजे त्यामध्ये तुमचं पूर्ण ब्लॅकआउट, पूर्ण पॉवर फेल होते, आणि ब्राउनआउटमध्ये तुमचं दोन्ही पण कंडिशन, इनिशियल आणि अनइनिशियल कंडिशन्स. कॉजेस. ब्लॅकआउट झाल्यानंतर ब्लॅकआउट होण्याचे जे काही कॉजेस आहेत ते, आणि ब्राउनआउट होण्याचे कॉजेस. मेजर फॉल्ट इन पॉवर सिस्टीम, कॅस्कॅड ट्रिपिंग ऑफ ग्रीड. मग आता मेजर फॉल्टमध्ये काय काय येतं तुमचं? फेल्युअर ऑफ इक्विपमेंट और पॉवर सप्लाय ड्रॉइंग एक्सेसिव्ह पॉवर फ्रॉम द ग्रीड. तर हे कॉजेस आहे. त्यानंतर ब्राउनआउटमध्ये काय काय कॉजेस आहे? व्होल्टेज सॅग,
इन्क्रीज बाय पॉवर डिमांड. व्होल्टेज स्लॅक म्हणजे व्होल्टेज फ्लक्च्युएशन किंवा सडनली जी काही लोड डिमांड आहे ती तुमची इन्क्रीज होते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे फंक्शनिंग ऑफ डिव्हाइस इन अ सिस्टीम. फंक्शनिंग ऑफ डिव्हाइस इन द सिस्टीम. ऑल डिव्हाइस कम टू हॉल्ट. यामध्ये सर्व जे काही डिव्हाइसेस आहेत, सर्व जे काही इक्विपमेंट्स आहेत ते पूर्ण तुमचे स्टॉप होतात. ब्राउनआउटमध्ये काय होतं, डिव्हाइस आर फंक्शनिंग सम मे बी अफेक्टेड ड्यू टू अंडर व्होल्टेज. आता सपोज तुमच्या घरातली जी ट्यूबलाईट आहे, जर व्होल्टेज कमी झालं तर तिचं जे काही इल्युमिनेशन आउटपुट आहे ते फक्त डिम होतं, पण ते डिव्हाइस चालू असतं. परंतु एखादं सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे, फॉर एक्झाम्पल टी व्ही आहे, रेफ्रिजरेटर आहे, असे जे काही सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे आपल्या घरामधले, तर ते एक तर डायरेक्ट बंद पडतात किंवा त्या व्होल्टेज फ्लक्च्युएशनमध्ये मुळे त्यांच्यावरती काही अफेक्ट होतो किंवा ते डॅमेज होतं. सो ही एक केस आहे. त्यानंतर पॉईंट ऑफ कंपॅरिझन नेक्स्ट आहे डॅमेज टू द इक्विपमेंट. डॅमेज टू द इक्विपमेंट प्रोबॅबिलिटी इज व्हेरी लेस. डायरेक्ट ब्लॅकआउट झाल्यानंतर तुमचे जे काही इक्विपमेंट डॅमेज होण्याचे चान्सेस आहे ते कमी असतात. बट ब्राउनआउटमध्ये जे काही सेन्सिटिव्ह इक्विपमेंट आहे, सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स आर डॅमेज ड्यू टू व्होल्टेज फ्लक्च्युएशन. व्होल्टेज फ्लक्च्युएशनमुळे तुमचे जे काही सेन्सिटिव्ह इक्विपमेंट्स आहे, ॲपरेटर्स आहे, ते डॅमेज होण्याचे चान्सेस हे ब्राउनआउटमध्ये जास्त असतात ॲज कम्पेअर्ड टू ब्लॅकआउट. त्यानंतर नेक्स्ट आहे सप्लाय कंटिन्युटी. तर सप्लाय कंटिन्युटी ब्रेकच, पूर्ण सप्लाय ब्रेक होतो, त्यामुळे ब्लॅकआउटमध्ये सप्लाय कंटिन्युटी पूर्ण तुमची कटच होते. पण ब्राउनआउटमध्ये कंटिन्युटी इज प्रेझेंट ॲट रिड्यूस व्होल्टेज. कंटिन्युटी प्रेझेंट असते, सप्लाय प्रेझेंट असतो, सप्लाय येतोय पण त्याचं जे काही व्होल्टेज आहे तर ते व्होल्टेज कमी होतं. सिस्टीम रिझ्यूम प्रोसेस. सिस्टीम रिझ्यूम प्रोसेस कम्प्लिटली सिस्टीम पॉज होते. ब्लॅकआउटमध्ये कम्प्लीट सिस्टीम तुमची पॉज होते. त्यामध्ये तुमची जी काही कम्पॅरेटिव्हली लेस कॉम्प्लिकेटेड, ठीक आहे, तुमची पूर्ण सिस्टीम पूर्ण स्टॉप होत नाही. त्यानंतर इकॉनॉमिकल लॉस. इकॉनॉमिकल लॉस ज्यावेळेस ब्लॅकआउट होतं त्यावेळेस काहीतरी मेजर फॉल्ट झालेला असतो ग्रीडवरती, त्यामुळे त्यामध्ये जो इकॉनॉमिकल लॉस आहे तो जास्त असतो ॲज कम्पेअर्ड टू ब्राउनआउट, कम्पॅरेटिव्हली लेस इन केस ऑफ ब्राउनआउट. ठीक आहे. सो हे कम्पॅरेटिव्ह पॉईंट्स आहे ब्लॅकआउट आणि ब्राउनआउट. सो वन बाय वन व्यवस्थित जे काही पॉईंट्स आहे ते परत एकदा मी सांगतोय, लक्षात घ्या. कंपॅरिझन बिटवीन ब्लॅकआउट अँड ब्राउनआउट. द नेचर ऑफ सप्लाय इंटरप्शन. ब्लॅकआउट तुमचं कम्प्लीट इंटरप्शन होतं, पूर्ण सप्लाय कट होतो, सप्लाय नॉट इंटरप्टेड. त्यानंतर नेक्स्ट जो आहे कॉजेस काय काय आहे ब्लॅकआउट होण्याचे. मेजर फॉल्ट इन अ पॉवर सिस्टीम, कॅस्केड ट्रिपिंग ऑफ ग्रीड. त्यानंतर व्होल्टेज सॅग, causes of blackout and causes of brownout. First one is a major fault in power system due to cascade tripping of grid. त्यानंतर ब्राउनआउट मध्ये व्होल्टेज सॅग्स, इन्क्रीज पॉवर डिमांड. देन फंक्शनिंग ऑफ डिव्हाइस इन द सिस्टीम. ज्यावेळेस ब्लॅकआउट होतं त्यावेळेस पूर्ण तुमचे डिव्हाइस आहे ते बंद असतात किंवा हॉल्ट पोझिशनला असतात. ब्राउनआउट म्हणजे तुमचे काही डिव्हाइसेस फंक्शनिंग करतात पण त्याचा काही डिव्हाइसवरती इम्पॅक्ट होत असतो. डिव्हाइसेस आर फंक्शनिंग सम मे बी अफेक्टेड ड्यू टू अंडर व्होल्टेज. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट कम्पॅरेटिव्ह पॉईंट आहे डॅमेज टू द इक्विपमेंट. सो ब्लॅकआउटमध्ये तुमची जे काही प्रोबॅबिलिटी आहे इक्विपमेंट डॅमेज होण्याची ते जास्त असते ॲज कम्पेअर्ड टू ब्राउनआउट. सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट आर डॅमेज ड्यू टू व्होल्टेज फ्लक्च्युएशन. त्यानंतर नेक्स्ट कम्पॅरेटिव्ह पॉईंट आहे सप्लाय कंटिन्युटी. ब्लॅकआउटमध्ये तुमचा पूर्ण सप्लाय हा हॉल्टमध्ये असतो. ठीक आहे, पूर्ण सप्लाय बंद झालेला असतो. तर तुमचे जे काही ब्राउनआउट आहे त्यामध्ये कंटिन्युटी सप्लायची असते. ठीक आहे, फक्त व्होल्टेजचं जे काही व्होल्टेज आहे तर त्याचं फ्लक्च्युएशन होत असतं किंवा व्होल्टेज अंडर व्होल्टेज किंवा ओव्हर व्होल्टेज अशा कंडिशन झालेल्या असतात. त्यानंतर सिस्टीम
इकॉनॉमिकल लॉस. ठीक आहे. सो ब्लॅकआउटमध्ये मेजर फॉल्ट होत असतो, फेल्युअर ऑफ इक्विपमेंट, पॉवर सप्लाय ड्रॉइंग, एक्सेसिव्ह पॉवर फ्रॉम द ग्रीड. सो त्याचा जो काही इकॉनॉमिक लॉस आहे तो ब्लॅकआउटमध्ये जास्त असतो आणि ब्राउनआउटमध्ये तो इकॉनॉमिक लॉस हा कमी असतो. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉईंट इज अ सॅम्पल ब्लॅकआउट इन नॅशनल अँड इंटरनॅशनल लेवल. Sample blackout at national level case study. From 2012, our country grid is divided into 5 electrical regions: north, east, west, northeast, and south. The grid frequency is to be maintained within a specified limit. तुम्हाला मिनिमम लिमिट सांगितलं होतं फ्रिक्वेन्सीचं 49.7 हर्ट्ज टू 50.5 हर्ट्ज, 50.05 हर्ट्ज. सो फ्रिक्वेन्सी 49.7 पेक्षा कमी झाली तरी तुमचं जे काही सिस्टीम आहे ती कोलॅप्स होते आणि फ्रिक्वेन्सी तुमची 50.05च्या वरती जरी गेली तरी तुमची सिस्टीम कोलॅप्स होते बाय इच रिजनल लोड अँड डिस्पॅच सेंटर. सो आणि ही जी फ्रिक्वेन्सी आहे तर ती मेंटेन करण्याची जी जबाबदारी आहे ती तुमची LDCची असते, लोड डिस्पॅच सेंटरची. ठीक आहे. द साऊथ ग्रीड इज नॉट कनेक्टेड टू दिस नेटवर्क ऑफ ग्रीड इज फंक्शन इंडिपेंडेंटली. तुमची जी काही साऊथ ग्रीड आहे ती इंटरकनेक्ट केलेली नाही बाकीच्या ग्रीड्स. इफ डिमांड सप्लाय गॅप इज लार्ज, when demand is more than the generation or supply, the frequency drop down causing stress on the grid. जर डिमांड सप्लाय हा कमी झाला जनरेशन पेक्षा, लोड डिमांड जर वाढली, सो त्याचा इम्पॅक्ट तुमचा फ्रिक्वेन्सी डाऊन होण्याचा किंवा फ्रिक्वेन्सी ड्रॉप होण्यावरती होतो आणि त्यामुळे तुमची जी काही ग्रीड आहे त्याचा इफेक्ट तुमच्या ग्रीडवरती होतो. इफ द डिमांड सप्लाय गॅप इज ह्यूज, ठीक आहे, तर त्या केसमध्ये होतं द नॅशनल ग्रीड कोलॅप्स ऑकर 30 जुलै 2012. नॅशनल ग्रीड जी आहे ती 30 जुलै 2012 फ्रॉम रेफरन्स मटेरियल अवेलेबल इट इज नोटेड दॅट देअर वॉज अ हेवी ओव्हरड्रॉईंग ऑफ पॉवर फ्रॉम द ट्रान्समिशन लाईन बिटवीन द वेस्टर्न अँड नॉर्थ रिजन. वेस्टर्न आणि नॉर्थ रिजनची जी ग्रीड आहे तर त्यामध्ये ओव्हर लोड किंवा ओव्हर लोड डिमांड त्यावेळेस झाली होती आणि त्यावेळेस 30 जुलैला तो जो काही फेल्युअर आहे ग्रीड फेल्युअर तो झाला होता, मेजर ग्रीड फेल्युअर ड्यू टू बॅड वेदर कंडिशन. अ लॉट ऑफ ट्रान्समिशन लाईन अँड सबस्टेशन, सम जनरेटिंग स्टेशन वेअर अंडर आउटेज ऑन दॅट डे. ठीक आहे. सो एक केस आहे. देन द वेस्टर्न रिजन वॉज having a less load, hence most states in a western region were underdrawing, where the north region a high demand was created and state in north region started overdrawing. So 30 जुलै 2012 ला जी केस झाली होती ती इंडियामध्ये झाली होती आणि त्याचं रिजन पण सांगितलं की नॉर्थ आणि वेस्ट जी काही ग्रीड आहे तर त्यावरती ओव्हर लोड झाला होता तर त्यामुळे ती केस झाली होती. त्यानंतर पुढची जी काही सॅम्पल आहे तो आहे तुमचा नॉर्थ ईस्ट युनायटेड स्टेट अँड नॉर्थ ईस्ट कॅनडा. ती झाली ती नोव्हेंबर 9 नोव्हेंबर 1965. अ फॉल्टी रिले ॲट अ सर अदम बेक स्टेशन कॉज द बिगेस्ट पॉवर फेल्युअर इन US हिस्ट्री. ठीक आहे. एका रिलेमुळे ती पूर्ण केस झाली होती. ॲट 5:16 PM the 20 to 230 kV ट्रान्समिशन लाईन वॉज ट्रिप. 230 kV ची जी लाईन आहे तर ते एका रिलेने प्रॉपर वर्क केल्या नसल्यामुळे 230 kV ची ट्रान्समिशन लाईन पूर्ण ट्रिप झाली होती. दिस कॉज ब्लॅकआउट इन न्यूयॉर्क सिटी. ठीक आहे. त्यामुळे न्यूयॉर्क सिटी पूर्ण ब्लॅकआउटमध्ये होते. द रिजन वॉज माल फंक्शनिंग ऑफ रिले कॉज दिस ब्लॅकआउट. एक जो काही रिले होता 230 kV ट्रान्समिशन लाईनवरती जो रिले कनेक्टेड केलेला होता तर त्याचं माल फंक्शनिंग झालं, त्याने प्रॉपर वर्क केलं नाही, त्यामुळे हे ब्लॅकआउट झालं होतं. जवळपास 13 आवर्स पर्यंत हे ब्लॅकआउट होतं. 13 तास पूर्ण जी काही न्यूयॉर्क सिटी आहे तर ती 13 तास पूर्ण तिथली जी काही पॉवर सप्लाय आहे तो कटआउट झालेला होता 13 तास. ठीक आहे. त्यानंतर पुढची केस आहे थायलंडमध्ये March 18, 1978. ठीक आहे. दिस ब्लॅकआउट वॉज ड्यू टू फेल्युअर ऑफ जनरेटिंग स्टेशन. जनरेटिंग स्टेशनमध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट झाला होता त्यामुळे जनरेटिंग स्टेशन पूर्ण कोलॅप्स झालं होतं. तर जनरेटर
in a south power plant in a sound failed. A national blackout spread throughout the Thailand. It took 9 hours to restore the system. त्या जनरेशन स्टेशनमुळे पूर्ण जे काही थायलंड आहे तर ते त्यांची जी काही पॉवर कटआउट झाली होती आणि जवळपास 9 तासची सिस्टीम रिस्टोर करण्यासाठी लागली होती. म्हणजे 9 तास पूर्ण ते ब्लॅकआउट झालेलं होतं. 9 तासानंतर पूर्ण ती सिस्टीम आहे ती रिस्टोर झालेली होती. त्यानंतर साऊथ ब्राझीलमध्ये जी काही केस झाली होती ती झाली होती 11 मार्च 1999ला. ठीक आहे. दिस वॉज ड्यू टू ह्यूज लाइटनिंग स्ट्रोक म्हणजे वीज त्या ग्रीडवरती पडली होती. दिस टूक प्लेस अ ब्राझील ऑन 11th March 1999. अ ह्यूज लाइटनिंग स्ट्रोक हॅपन टू स्ट्रक अ मेजर सबस्टेशन. जो काही मेजर सबस्टेशन होतं, एक मोठं सबस्टेशन होतं, त्या सबस्टेशनवरती तो लाइटनिंग स्ट्रोक झाला होता. This caused major damage to the substation and it was shut down. Due to this, the largest power plant had to be shut down. ठीक आहे. सो त्या सबस्टेशनवरती ते लाइटनिंग स्ट्रोक झाला होता आणि त्यामुळे पूर्ण जे त्याच्या कनेक्शनमध्ये जे इंटरकनेक्टेड जे पॉवर स्टेशन होते, त्या सबस्टेशनच्या इंटरकनेक्टेडमध्ये जे पॉवर स्टेशन होते ते पूर्ण पॉवर स्टेशन शटडाऊन झाले होते. Approximately 97 million of the 160 million people living in the Brazil lost of power. That was the biggest blackout ever at the time. So जवळपास 160 मिलियन पीपल पैकी जवळपास 97 मिलियन पीपल्स त्या ब्लॅकआउटचा त्यांच्यावरती अफेक्ट झाला होता. ठीक आहे. सो ही एक केस आहे. पहिली केस आपण बघितली इंडियामधली की 30 आणि 31 जुलै 2012ची आहे. त्यानंतर सेकंड केस आपण बघितली USA आणि नॉर्थ कॅनडामध्ये, ती नोव्हेंबर 9, 1965. त्यानंतर थायलंडमधली एक केस बघितली आपण 18 मार्च 1978 आणि त्यानंतर लास्ट आपण ब्राझीलमधली केस बघितली 11 मार्च 1999. ठीक आहे. सो मेजर जो ब्लॅकआउट होता तो तुमचा कॅनडा आणि USA युनायटेड स्टेट्समध्ये झाला होता. तो जवळपास 13 हवर्ससाठी तुमची जी काही सिस्टीम आहे किंवा जी ग्रीड आहे ती 13 हवर्ससाठी कोलॅप्स झालेली. सो हा एक मेजर ब्लॅकआउट होता. तो कधी झाला होता 1965. ठीक आहे. सो हे ब्लॅकआउट जे आहे तर किंवा जे काही तुमची सिस्टीम फेल होते तर त्यावरती प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, ते पिरियड रिस्टार्ट प्रूफिंग. ठीक आहे. सो प्रिव्हेंटिव्ह मेजर्स पण आपल्याला बघायचे आहे आणि त्यावरती सोल्युशन जे आहे तर ते पण आपल्याला बघायचे आहे. फीचर्स ऑफ स्मार्ट ग्रिड, अदर फीचर्स ऑफ स्मार्ट ग्रिड, हायर इफिशियन्सी अँड लोड ॲडजस्टमेंट, त्यानंतर मार्केट इनेबलिंग, डिमांड रिस्पॉन्स सपोर्ट, इंटिग्रेटेड कम्युनिकेशन, सेन्सिंग अँड मेजरमेंट, स्मार्ट मीटर्स, फेज मेजरमेंट युनिट्स, ॲडव्हान्स कॉम्पोनंट्स, स्मार्ट पॉवर जनरेशन, इम्प्रूव्ह इंटरफेस अँड डिसिजन सपोर्ट्स.